भाषणाला सुरू करण्याच्या पूर्वी मी तुमच्या सर्वांच्या चरणी पहिल्यांदा नतमस्तक होतो। ज्या माझ्या बहादर परळीकरांनी 66,940 मतं मला दिली, मला कधी स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं एवढे मतं तुम्ही दिली। जी शिवस्वराज्य यात्रा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होती आहे, तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आणि आमचे संसदेतील नेते आदरणीय अमोलदादा कोले, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आदरणीय राजेश भैया टोपे, ज्यांनी ज्यांच्या शैलीमध्ये आता भाषण केलं असे प्रदेशाचे युवकाचे अध्यक्ष आदरणीय महबूबभाई शेख, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया क्षीरसागर, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या माजी आमदार आदरणीय उषाताई दराडे, त्याचबरोबर सुशीलाताई मोराळे, फाटेसाहेब, पूजाताई मोरे, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिलाच्या अध्यक्ष आदरणीय संजीवनीताई देशमुख आणि या मतदारसंघामध्ये जे उमेदवार असणाऱ्या आदरणीय गुट्टेताई, आदरणीय फुलचंद भाऊ, आदरणीय महादेवरावजी जाधव, आदरणीय वाघमोडे साहेब आणि जे आपल्यात समोर दिसत नाहीत असे बबन भाऊ, आणखी जे कोणी असतील असे सर्वजण, आणि ज्या बहादर मतदारांनी मला लोकसभेसारख्या उच्च संसदेत सभागृहात जाण्यासाठी अमूल्य असा आशीर्वाद दिला असे सर्व तुम्ही सर्वजण जमलेले व्यासपीठावरील सर्व नेतेगण, पक्षाचे पदाधिकारी आणि लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ ज्याला म्हणलं जाईल असे आमचे सर्व मीडिया, परळीत शिवस्वराज्य यात्रा येणार म्हणलं की रात्री एखाद्या वेळेस अमोलदादाला फोन आला असेल, हो माहीत नाही, ते आपल्याला सांगणार नाहीत, पण आलाच असेल। आता ते आमचा फोन काही यायचं कारण नाही, आमचा सगळं कट झालं आहे, त्याच्यामुळे आमचं काय नाही, पण त्याच्यामुळे या परळीमध्ये मी पहिल्यांदा ज्यांनी नियोजन केलं आहे, ज्यांनी आयोजन केलं आहे, या आयोजक मंडळीचा आभार मानणार आहे। याच्यासाठी परळीत एवढी गर्दी, परळीच्या लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा याच सभागृहामध्ये पहिली सभा आपण घेतली होती आणि त्याच सभागृहात पुनरावृत्ती तुम्ही सभा इथं घेतली, म्हणजे लोकसभेची पुनरावृत्ती नक्कीच होणार। हे सभागृह आपल्या पक्षाला तसं यशदायी आहे आणि लाभदायी आहे, त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या आपली प्रगती या सभागृहातून, मागच्या वेळेस सुद्धा ज्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण इथं कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला सुद्धा अशीच गर्दी होती, त्याच्यापेक्षा किंबहुना आता जास्त गर्दी आहे। आता कुठं कुणाला काय वाटते मला माहीत नाही, पण परळीकरांच्या जनतेला एकच वाटतंय की यावेळेस परळीचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा झाला पाहिजे, आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी परळीच्या विधानसभा मतदारसंघामधील परळी तालुक्यात विशेष मागच्या लोकसभेला काय काय झालं हे उघड्या डोळेनं साऱ्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलं, पण आमच्या पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाला नक्कीच दिसलं नाही। अहो साहेब, एक किस्सा सांगणार आहे आपल्या प्रशासनाचा, जाहीररित्या स्टेजवर सांगतोय। मतदान केंद्राला नंबर दिलेला असतो, त्या मतदान केंद्रावर कॅमेरे बसवा म्हणून आम्ही मागणी केली। एक तर सर्वात कमी कॅमेरे इथं बसवले गेले आणि गेवराईत जास्त बसवले गेले, ठीक आहे बसू देत। त्याच्यात मी माझ्या केज विधानसभा मतदारसंघातल्या एका गावामध्ये मतदान 2-3 माणसं करतायत, असं अधिकाऱ्याच्या लक्षात आलं नसून अधिकाऱ्याने तिथं माणसं पाठवले। काय बूथचा नंबर आहे समजा 107, तर 107 बूथवर जर तिथं अधिकारी गेले बघतायत तर तिथं बूथ नंबर 3राच आहे, म्हणजे किती मॅच फिक्सिंग केली बघा। एवढं मॅनेज्ड ही प्रशासन यावेळेस होतं आणि याची
सर्व प्रचिती या परळी मतदारसंघाला आली. आदरणीय गुट्टेताईंनी सांगितलं त्यांच्या भाषेत. मला प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, पण मला सांगताना एकच खंत वाटते की तुम्ही एवढं सारं केलं ज्याच्यासाठी केला होता आठास, काय झालं? शेवटी बजरंग सोनवणे निवडून आला. सत्य मी प्रत्येक वेळेस सांगतो, सत्य परेशान हो सकता है, पराजित हो नाही सकता. त्याच्यामुळं या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा विजय झाला गेला. पहिल्याच बैठकीत, पहिल्याच आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या गडावर, ज्या बीड जिल्ह्याला पूर्ण आदर आहे आदरणीय नेतृत्वाचा, त्यांच्या गडावर तुम्ही म्हणलात ह्याची अवकात काय, ह्याचा प्रारब्ध आम्ही ठरविणार. अरे बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवणारा आणखी कुणी माईचा लाल पैदा झालेला नाही. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध हा बीड जिल्ह्यातली जनताच ठरवेल. आणि या जनतेनं ठरवून दिलं की माझी लायकी काय, माझी लायकी काय, खासदार होणे ही माझी लायकी आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा एका कुटुंबात माझा जर इतिहास लिहायला घेतला तर मागचे सगळे पानं कोरे, एक सुद्धा पान. माझ्या खानदानात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कुणी नाही. बाप आमदार नाही, माय आमदार नाही, बहीण काही नाही, बायको काही असायचा संबंधच नाही, मुलं तर लहान आहेत. एवढं सगळं असताना हे सगळे माझे मायबाप आहेत. आणि याने माझा इतिहास घडवला. माझ्या गावापासून ती बीड जिल्ह्यापर्यंत या सर्व माझ्या जनतेनं माझा इतिहास घडवला. आणि ती इतिहासात तेच लिहिलं जाणार आहे. ज्या वेळेस बीड जिल्ह्याचा इतिहास लिहिताना बजरंग सोनवणेचं नाव येईल की यावेळेस 2024च्या निवडणुकीमध्ये खासदार कोण झाला, तर ती बजरंग सोनवणे झाला. ज्यावेळेस लिहिताल त्यावेळेस माझे मागचे पानं कोरे दिसतात. त्याच्यामुळे हा विषय एवढ्यावर संपत नाही. तुमची आमची लढाई इथं संपली नाही. आता बऱ्याच जणांना काय वाटतंय, आम्ही जसं आतून बाहेरून असं होतो तसाच बजरंग सोनवणे आहे का काय? तुमच्याही मनात शंका येईल. 2-2.5 महिने झालं निकाल लागला, बावा आणखी परळीत आलाच नाही. पण प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्याची शपथ घेऊन सांगतो की मी तुमच्या सर्वांसोबत आहे, त्याची काळजी करू नका. मी त्याच्यामुळे मला यायला उशीर जरी झाला असला त्याचं कारण असं आहे, अधिवेशन शपथ घ्यायला जाणं, आमचं निवडून आल्याच्या नंतरचं रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर अधिवेशन, पुरं दुसरं अधिवेशन, शपथ, ह्या 2-3 गोष्टी घडल्या. आणि पुन्हा बाकीचे काही विषय पक्षाचे असतील, या सर्व गोष्टीमध्ये मला यायला वेळ झाला. आणि ज्यांनी माझा सत्कार ठेवलाच बळद धरून काय त्या तालुक्यात गेलो. त्याच्यात आष्टी तालुक्याला एक बैठक लावली. आता गेवरा एक राहिला आणि तुमचा एक राहिला. परळीला, बीडला, माजलगावला चौकट जाऊन आलतो. आता आज तुमचा झाला. गेवराईला येणाऱ्या 8 दिवसात जाणार आहे. पण गेवराईकरांनी सुद्धा, बीडकरांनी, सर्व बीड जिल्ह्यातल्या संबंध माझ्या मायबाप जनतेने मला राजकीय इतिहास घडवायची संधी दिली. त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. या परळीमध्ये इच्छुकाची संख्या 2-4 जण आहेत. इच्छुक असणं स्वाभाविक आहे. आदरणीय गुट्टेताईंनी सांगितलं की मी कधीपासून साहेबासोबत काम करते, कधी गेले. खरोखरच गुट्टेताई तुमचंही कौतुक आहे. आदरणीय आमचे फुलचंद भाऊ यांना सुद्धा आत्ता तब्येत खराब आहे, दवाखान्यात. मी म्हणलं जा घरी भाऊ, आराम करा. पण नाही, घडी लगेच दवाखान्यात एखादं इंजेक्शन लावलं का काय की लगेच हजरच, दमच नाही. म्हणजे काही करायचंय. पण एकदा या परळीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबाचा करायचा, ही खूनगाठ तुम्ही सर्वांनी बांधली. माझ्या जवळगावचे काही लोक दिसत आहेत, पलीकडून बर्दापूर सर्कलमधले काही आहेत, सर्व मला सर्व पाठ आहेत सगळे, काही काळजी नाही. मी काय हवेतला फक्त हेलिकॉप्टरमधला कार्यकर्ता नाही आहे, मी जमिनीवरला कार्यकर्ता. मला सगळ्याचे चेहरे, कोणत्या गावचा कोण आहे जर नाही सांगितलं तर पुन्हा बोला. त्याच्यामुळे काहीच नाही, एखाद्याचं नाव मला आठवायचं नाही प्रत्येकाचं, पण त्याचं गाव नक्की सांगेल एवढं मत तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तुमची सर्वांचं कौतुक आणि आभार मानणार आहे. या बीड जिल्ह्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघ ही बीड जिल्ह्यातच आहे का नाही असं वाटतं. अरे काय संस्कृती, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी काय संस्कृती घालून दिली होती बीड जिल्ह्याला, महाराष्ट्राला, ती तुम्ही पुढे चालवताय. वारसा चालवायचा आहे तर वारसा सत्यवादी चालवा, असं मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. खरंच वारसदार आहे म्हणतात तर वारसाप्रमाणे चालवा. ही जनता तुम्हाला देव मानल्याशिवाय राहणार नाही. पण
ते आमच्यातच नाही. आता महबूबाईने बरंच काय काय सांगितलं, मी त्याच्यात काही जाणार नाही. ज्यांनी ज्याची त्या महबूबाईच्या भाषेत महबूबाईने सांगितलं, गुटेताईने सांगितलं. मला जेवढं वाटतंय या परळी एकदा भयमुक्त झाली पाहिजे. या परळी शहरामध्ये काय वल्गना केल्या गेल्या पोलीस साहेब, 1,00,000 मतं जर परळी विधानसभा मतदारात लीड नाही झाली तर माजलगावात बोललं गेलं तर आम्ही काय करू, राजकारण करणार नाही, द्या सोडून. आता नाही झाली 1,00,000ची, झाली का 74,000 लीड झाली. मग आता सोडा, पण नाही सोडणार, झोमाने कामाला लागणार, लागू देत. या परळीमध्ये गोरगरीब आमचे जेवढे मायबाप, सर्व जनता आहे, सर्व कार्यकर्ते आहेत, माझी प्रशासनाला सुद्धा हात जोडून विनंती आहे. काही अधिकारी मला लोकसभेच्या निवडणुकीत कसे आमच्या लोकांना काट्या मारित होते ते बी दिसतात आता. पण आता काय करावं, तवा काट्या मारित होते, आता रामराम होतोय. पण त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की बाबा हो, कुणी चामर पट्टा बांधून सत्तेत येत नाही. सत्ता ही कुणाची कुठं जाईल, कुणाची राहील माहीत नाही. पण जरा जज म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे, जरा तरी वाटू द्या. आपले लेकराबाळ आहेत, आपलं. आम्ही तर म्हणतो असतो लई संपत्ती कमी की लेकर येडे होते, तसं तुम्ही जर लई नादाला लागलात वाईटाच्या तर तुम्हालाच फेडावं लागेल. तुम्ही असं करू नका. खोटे गुन्हे दाखल करायला नंबर 1 परळी. सर्वात जास्त वाळूचा धंदा आत्ता बी चालतोय, माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्ड परळी. बघा आमचे वाघमोडे साहेब. अरे मग ह्याचं काय, मग किती लोकांना त्रास देणार. माझ्या शेतकऱ्यांचं पीक वाटोळ होत आहे, तिथं काय काय त्याच्यावर अन्याय केला जातो. एखाद्या गावात एखादा कार्यकर्ता जर म्हणला की तर वाळू आता उपसू नका, आमचे तर तहसीलदार डोळे आहेत, माहीत नाही. PSI तिथं असणारे ते ग्रस्तांना तर मला बघायचे कसे ते बी दिसणार मला. मी माझ्या एका दुसऱ्याचा आमच्या संदीप दहीपळेला फोन लावला. अरे दहीपळे कोण आहे मला, ती म्हणला भाई बाप्पा मी आहे. म्हणलं साहेब चूक सॉरी. एकदाच लावला, मला बघायचं आहेच म्हणलं कोण कुठे आहे कसला, एकदा बघितलाच नाही. त्याच्यानंतर दुसरं पुन्हा तिथं वाळूती अधिकारी काय करतोय, कलेक्टर साहेब. आता तर काय झालंय, कलेक्टर साहेब सूटबुटात दिसतात पण माणसं आठवायलाच आहेत. काल बघितला व्हिडिओ, हा खोटं नाही. मग असे जर एवढे सगळे अधिकारी लोक, तुम्ही जर एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत असाल, मग तुम्ही एकदा कलेक्टर साहेब येऊन बघा परळीत वाळू कशी उपसली चालली का. मग कलेक्टर तुम्ही एवढ्यासाठीच झाला की अवैध धंद्याला पूर्ण सुरुवात. असं नाही झालं पाहिजे. हे जर बंद करायचं असेल तर तुम्हाला परळीचा आमदार बदलावं लागेल आणि परळीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाचा करावा लागेल. याच्यासाठी सर्वांनी खूनगाठ बांधा. आणि सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, झालं 45-50 दिवसाच्या आतलंच कार्यक्रम आहे, तुम्ही आता तरी निवडणुकीत जे केलं लोकसभेच्या त्या करू देऊ नका. आता मी खासदार आहे, तुमच्याच दारात येऊन मांडी घालून बसाल. माझं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि मला संरक्षण देणं आणि माझ्या लोकांना संरक्षण देणं सुद्धा तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही ते पार पाडाल असं मला वाटतं यावेळेस. आता तसं नाही. आणि समजा मागच्या निवडणुकीला काय म्हणायचे, अरे बजरंग सोनवणे कोण आहे आणि निवडून येणारच नाही, आणि पुन्हा तुमचं कसं. आता मी निवडून आलोय, त्याच्यामुळे विधानसभेला तुम्ही घाबरायची गरज नाही. काही झालं तरी 5 वर्ष ही पट्ट्या खासदार आहे, त्याच्यामुळे तुमच्या पाठीमागे उभं राहायला मी तयार आहे. तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. तुम्ही जे असेल ते सत्यवादी. किती खोटे गुन्हे दाखल केलेत यार, काय 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 काय. मलाच कसं तरी वाटतंय की या पोलीस यंत्रणेला कसं वाटत नसेल की खोटा गुन्हा कसा दाखल करू, इतकं कसं असू शकतंय. आणि हे बीड जिल्ह्यामध्ये खरंच होतंय का असं वर नेते म्हणतात. या नेते मंडळीला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, ज्यांच्या पक्षे जे नेते त्यांना जरा आवरा आणि जरा दमान होऊ द्या म्हणजे टिकल. पण जिथं अति तिथं माती. त्याच्यामुळं हा विषय जास्त काही बोलायचा नाहीये. जर ह्यांना आवर नाही बसला, ह्यांनी स्वतःला आवर नाही घातला, पक्षाच्या ह्यांचा लगाम नाही वाढला तर ते दुधवाट सुटणार आणि आपला वारू निवडून येणार असं तुम्हाला मी सर्वांना सांगतो. येणाऱ्या काळामध्ये बोलायसारखं भरपूर आहे, पण तुम्हाला सर्वांना परत येईल, परत मी बोलायला आणखी. आता आपल्याला आपल्या दादांचं, टोपे साहेबाचं, सर्वांचं ऐकायचं आहे मनोगत, त्याच्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. पण येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टीचा आमदार तुम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय राष्ट्रवादी.
नियुक्तीपत्र प्रति अमोल सत्यनारायण चव्हाण, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी